स्पेसिफिक उमेदवाराबद्दल किंवा कुठल्या नेत्याबद्दल आक्षेप आहे की साधारण इन जनरल पत्र दिले काय? नाही, सत्ताधारीकडून चालूच आहे सध्या. म्हणजे तुमचं मतदान केलेलं आम्हाला समजणार आहे किंवा तुम्ही आम्ही सांगेल त्या वेळेलाच मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मतदारांना दिल्या जात आहेत. म्हणजे ते कळणार नाही कोणाला मतदान कोण कोणाला केलेलं ते नाही कळणार. कलेक्टर साहेबांनी सांगितलं एकाही मतदाराचं कोणालाही मतदान केलेलं कळणार नाही. त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. आणि जसं असा प्रकार जर दिसला तर तिथला जो अधिकारी असेल तो जबाबदार धरला जाईल. आणि त्याने आम्हाला दाखवलं आता की इथं जे व्हिडिओ तिथं शूटिंग चालू आहे ते सगळं कलेक्टर ऑफिसमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तिथं काय चाललंय त्याच्यावर आमचं दिवसभर ऑब्झर्वेशन असणार आहे. आपल्याकडे काय फोन म्हणजे कॉल रेकॉर्डिंग काय असं काय कोणाची माहिती पुरावा म्हणून काय आपण सादर केले का प्रशासनाने? नाही, पुरावा नाही काय असं काय कॉल रेकॉर्डिंगला असं कोण सांगत नाही, पण इन जनरल चालू आहे लोकांना सांगायचं. असं वाटतंय असं का केलं जातं असं वाटतंय? साधारण असं भीती वाटायला लागली आता की त्यांच्यामधली गट पडतील आणि तुम्हाला ते मतदान होईल याच्या भीतीनं सतोरी करते? नाही, असू शकते ना. त्यांना त्यांच्याच उमेदवाराला शंका असल्यामुळे जे प्रकार चालू आहेत म्हणजे त्यामुळे ते त्या लोकांना बोलते ते अशा प्रकारचं होणार आहे आम्हाला कळणार आहे असं सांगतात. त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे पहिल्यापासून लोकांनी असं केल्यामुळे तुम्हाला त्याचे विचार आहेत कोण कुठले करणार. आता एवढं विरोधात बोलल्यानंतर पुन्हा भेटायचं काही कारण नाही ना. आपलं काम करत राहिलो आम्ही. त्याला नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद या सगळ्या ठिकाणचे सगळ्यात जास्त सदस्य कोणते तुमच्या बाजूने आहेत असं मला वाटतं? असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही, पण इन जनरल बरेच लोक आमच्या बरोबर येतील असं मला वाटतं. आता आपली विधान परिषदेची निवडणुकी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि गेल्या 2-4 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम काही मंडळी करून केले जात आहे. त्यामध्ये चेन वोटिंगचा प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि दुसरा विषय म्हणजे मतदारांना सांगितलं जातं की तुम्ही कधी मतदान करणार आहे, किती वाजता करणार आहे, त्याचं टायमिंग दिलं जातं आहे. आणि तुम्ही मतदान केल्यानंतर 10 मिनिटात आम्हाला तुम्ही कोणाला केले कळते. अशा प्रकारच्या मतदारावर प्रेशर आणण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातनं एक निवेदन मी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. अशा प्रकारचे कुठलेही गैरप्रकार त्या ठिकाणी घडू नयेत असे विनंती मी साहेबांना केलेली आहे. आणि साहेबांना मला आश्वासित केले की अशा प्रकारची कुठलीही घटना घडणार नाही. आम्ही फार पारदर्शकपणे हे काम करू आणि कुठल्या कुठल्या गैरप्रकार होऊ शकते त्याची माहिती आम्ही साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून साहेब आम्ही तयारी करू म्हणून सांगितलं. असं कुठलं आम्ही घडू देणार नाही असं आश्वासन आदरणीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. नाही, ते बाहेर प्रचारात आहेत आणि हे आम्हाला माहिती कळाल्यानंतर आता मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. आणि तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना त्याचं दडपण येणार नाही. तुम्ही जर त्याचं व्यवस्थित प्रसारण केलं तर त्या मतदारांना त्या माध्यमातून दडपण येणार नाही. कारण मला अनेकांची फोन आली की आम्हाला असे सांगतेत की आम्हाला कळणार आहे काय, म्हणजे खरं आहे काही, असे लोक मला विचारायला लागले. त्यामुळेच आम्ही साहेबांना निवेदन दिलं त्या ठिकाणी. नाही, ते तर म्हणते बॅलेट पेपर कसला आहे मला बघायला तरी मिळाला. मतदार खुश राहणार घेऊ, नाहीतर त्यांना कोण विचारते सांगा. अर्धा कप चहा कोणी पाजला नसता. आज आता बॉक्स मशीन असतं त्यामुळे मशीन मध्ये कोणाला बटन दाबले समजा आता बॉक्स मध्ये टाकलंच पाहिजे. तिथल्या केंद्रात त्यांच्याला पाहणेही जबाबदारी त्याची असं तुमची त्यांच्याकडे मागणी बरोबर ना? तो कागद पण मतपत्रिका ओरिजिनल असते. काय त्याने आम्हाला कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की तो अधिकारी जो सही केलेला कागद आहे तोच आत टाकलेला पाहिजे. आणि जर असं जर एखादा आत सापडले बोगस मतपत्रिका तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं. आणि साही मतदान केंद्र कास्टिंग आहे तिथं बसून तुम्हाला पाहायला हो ते आम्ही बघणार आहे. म्हणजे आमचं आणि तुम्हाला शंका आली तर लगेच डायरेक्ट मला फोन करा म्हणून सांगितलंय. आम्ही त्याची दखल घेऊ असं साहेबांनी सांगितलं. पोलिस असणार
भाजपने व्हीप देखील जाहीर केलेलं आहे आणि सगळ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहे. सगळ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी भेटलेलो आहे. त्यामुळे काय असं पक्ष मतदार हा मतदार आहे, त्याला काय पक्ष किंवा ती असेल पक्षाचा, पण त्याला आमचे विचार पडत असेल तो पण आम्हाला टाकू शकतो ना ते म्हणून. काय खंत व्यक्त केली का कोणी म्हणजे जे सत्ता कशाबद्दल? नगरसेवकांनी किंवा विरोधात असलेल्या नगरसेवकांनी तुमच्या समोर काही खंत व्यक्त केली का, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होता भेटीच्या वेळेस काय चर्चा झाली, खंत व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं काय? आणि काय खंत आणि दुःख व्यक्त करायचं काय, बरं झाले म्हणजे निवडणूक लागली त्यामुळे सगळ्याचे संबंध आले. आम्हाला मतदान कसं असतं, प्रेफरन्स वाईज मतदान कसं असतं ह्याची माहिती मिळाली. एक नवीन ज्ञानात आमच्या भर पडली असं सांगितलं त्यांनी. म्हणजे विकास कामाच्या बाबतीत काय चर्चा झाली? काय विकास कामाच्या बाबतीत निवडणूक लागली, कुठलीही निवडणूक असो, हा उमेदवार मतदारापर्यंत जातो आणि मतदाराचे प्रश्न समजून घेतो आणि मग मतदाराचे काय प्रश्न आहेत ते उमेदवाराला कळतात. समजा मी स्थानिक स्वराज्य संस्थेतनं आता उभा राहिलो तर त्या लोकांचे प्रश्न काय त्या लोकांपर्यंत गेल्यावरच मला कळणार ना. हे जर बिनविरोध झाला असतं तर प्रश्न कळायचं काय कारणच नाही ना. केली जाईल अगर मतदान गुप्त मतदानात काय नसतं. तर ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं, म्हणजे त्यांना त्या भाजपच्या लोकांना वरिष्ठांना माहित पडणार का की हे दुसऱ्यांना केलेलं? कसं कळणार आहे कोणाला, आता होईल तेवढं प्रेशर कळणार नाही ना. फक्त काय मतदारावर प्रेशर टाकण्याचा हा प्रकार आहे, बाकी काय ह्यात दुसरं नाही. कायदेच कायच नाही. गुप्त मतदान गुप्त असेल तर मतदान. काही कारणच नाही ना, म्हणजे कळायचं संबंध हात नाही. वर करून असेल आणि हात वर नाही केला तर पक्ष काय गुप्त मतदान आहे, त्याला पकडू शकत नाही कोण, त्यांनी काय कोणच. आणि ही निवडणूक राजेंद्र राऊत विरुद्ध वसंत देशमुख आहे का पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध धैर्यशील मध्ये पडले? सगळ्याचीच आहे ना, महाविकास सगळ्या नेत्यांची आहे. इकडले नेते विरोध तिकडे. आता भेटतोय आम्ही, करतो म्हणतात सहकार्य. एवढं हे वातावरण असताना आपण पहिल्या दिवसापासून पॉझिटिव्ह बोलतोय, तुम्ही काही पण मी पॉझिटिव्ह बोललं तर निवडणूक पॉझिटिव्ह होईल ना, मी निगेटिव्ह बोलल्यावर निवडणूक कशी पॉझिटिव्ह होईल? आतापर्यंत जे साहेब एखादा व्यक्ती आत जातो आणि त्याच कलरचा कागद आत मतपेटीत टाकून देतो आणि ती मतपत्रिका बाहेर आणली जाते आणि दुसरा वोटर ती मतपत्रिका आत जाऊन मतदान करतो आणि त्याला दिलेली मतपत्रिका बाहेर घेऊन येतो. अशा प्रकारची ही चेन केली जाते. मतदान हा जुना प्रकार आहे. कारण जाण्यापूर्वी त्यांना पत्रिका दिलेली असेल मतपत्रिका. तो आता बटनावर आल्यामुळे हा प्रकार बंद झाला आता मशीनवर आल्यामुळे, परंतु आता हे बॅलेट पेपरवर आल्यामुळं हा प्रकार पुन्हा होण्याची शक्यता आहे. पडणार नाही आणि त्यांचा उमेदवार जेवढे त्यांचे भाजपचे मतदान आहेत त्याच्यापेक्षा 200 मतं अधिक मिळून विजयी होतील. त्यावर काय तुम्ही सांगताय? मीच विजयी होईन असं मला वाटतं. 22 तारखेला माझ्याच बाजूने निकाल लागेल असं मला विश्वास आहे. किती पडते असं आता विजय होईल एवढं वाटतंय मला. असं मतदानाचा एवढा परफेक्ट आकडा आपण कसं सांगू शकतो? 78 ते 80 मतं असताना आपण विजयाचा दावा करताय. मी भेटलोय, प्रत्यक्ष मतदारांना भेटलोय, मतदारांचं म्हणणं जाणून घेतलंय आणि मतदाराचं मत आहे की तुमच्यामुळे निवडणूक लागली, आम्हाला बॅलेट पेपर कसा असतो ते बघायला मिळाला आणि ह्या प्रक्रियेत सहभागी होता आलं आणि सगळे पालकमंत्र्यापासून ते आमदारापर्यंत ते सगळे लोक आमच्यापर्यंत यायला लागले. ज्या लोकांना भेटायला आम्हाला वेळ नसायचा ती लोक आमच्याजवळ येऊन आता मोठमोठे कामाचे आश्वासन द्यायला लागले. पहिल्यापासून ही निवडणूक महाआघाडीला एकत्रितपणे लढवणं अपेक्षित होतं. त्यांचा एकत्रितपणा कुठे दिसला नाही, त्यांच्यामध्ये फाटाफूट असताना दिसले. आपल्या अनेक आमदार वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. आता काय शेवटी सत्ता आहे आणि सत्तेपुढं माणसं झुकतात. काय अडचणी असतात, कोणाचे पर्सनल प्रॉब्लेम असतात, संस्थेचे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे मग तिथं कुठंतरी मदत मिळावं म्हणून अशा प्रकारचं लोक हे करतात, काम करतात. पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून आपण उमेदवार म्हणून आपले पक्षाचे श्रेष्ठ आहेत पवारसाहेब त्यांच्या तक्रारी करणार आहात का? विद्यमान आमदार सुद्धा आपल्याकडे जाहीरपणे विरोधात आहेत. नाही, 29 तारीख आहे, 19 तारीख उद्या 18 तारीख संपली की त्याबद्दल आम्ही इथं पक्षाची बैठक बोलवून तो अहवाल पाठवून देऊ पक्षाला. निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया तुम्ही जे म्हणता सुरू करणे कितपत योग्य राहील तुम्हाला सध्या? आता करून काय करणार आहे? आज आपल्याला मग त्यातच वेळ जाईल.
आज आम्हाला मतदारापर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला काम करायचं आहे. आम्ही ती प्रक्रिया करत बसलो तर आमचा एक दिवस त्यातच जाईल. की गुलाबी कलरचा कागद आणि त्यावरती निवडणूक आयोगाचं मतदान कसं केलं पाहिजे हा एक फोटो व्हायरल होते आणि त्याच्यावरती निवडणूक आयोगाचा शिक्का आहे. एखादी तक्रार दाखल केली आचारसंहितेचा भंग आहे, निवडणूक आयोगाचा चिन्हाचा अधिकृत चिन्हाचा चुकीचा वापर केला असं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. आपल्या संदर्भात म्हणणं काय, भाजपच्या उमेदवारांसोबत तक्रार केली आहे. नाही, आता ते निवडणूक आयोगाचा त्याच्यावर शिक्का असणं चुकीचंच आहे. खरं तर आम्ही केलंय प्रसारित, पण असं शिक्का वगैरे काही टाकलेलं नाही. आणि निवडणूक आयोगाचा शिक्का जर त्याच्यावर मी काही एवढं बारकाईने बघितलंय, पण आता वाटतंय तसं काय ते शिक्का मारल्यासारखं. आणि त्यात हे पण दाखवलं की मतदान क्रमांक, मतदान म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की त्याच्यावर तुमचा मतदान क्रमांक लिहिला जाणार आहे. सही पण लिहिली आहे. सही पण लिहिलेली आहे. खरं तर तो कागद तिथं राहतोय, परंतु मतदाराला त्या ठिकाणी असं वाटावं की आपला नंबर त्यात जातोय काय की त्या बॅलेट पेपरवर. अशा पद्धतीनं ते मतदाराला डिसेबल करण्याच्या दृष्टीने केलेलं आहे. मतदान प्रक्रियेच बाहेर घडणार, कोरी पत्रिका बाहेर आणली ना, हा, मतदान बाहेर सांगत. कोरी पत्रिका बाहेर आणायची, मग मतदान बाहेर करूनच आत जायचं आणि ते नुसते आत टाकून द्यायची, दुसरे घेऊन यायचे. जो जाणार आहे त्याला देतो. हा, असं आहे. म्हणजे पहिल्याने मतदान करायचं नाही. करायचं नाही. आज नाही, शेवटी दोन मतदान टाकायचे. आहे. शेवटी 2 टाकायचे. आणि शेवटचं हा, जो जाईल, शेवटचं जाईल त्यानं 2 टाकायचं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी माहितीला म्हणजे राजाला राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे. तर तुमची काय भेट झाली नव्हती कधी, तर काय चर्चा झाली नव्हती? हा, माझी भेट वारंवार चालू आहे, बोलणं पण चालू आहे. पण आता आल्यानंतर त्याचं स्वागत करणं किंवा काय त्याचं काम आहे. आता मी पण जातोय, मला आता भाजपचे लोक पण माझा सत्कार करतील, स्वागत करतील. मत मागायला गेल्यानंतर तेवढं होत असते. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोघांमध्ये कॉमन शब्द येतो अदृश्य शक्ती. अदृश्य शक्ती अजून पण त्या शब्दाला नाही, तो आमचा आहे अदृश्य शक्ती. त्यांना अदृश्याचं काही कारणच नाही ना. त्यांचं सगळं दृश्य आहे, त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे की एवढं मोठं. हा, आमची 16 असल्यामुळं आमची अदृश्य शक्ती आहे आणि त्यांचे 600 असल्यामुळे त्यांना काय दृश्य आहे ना, त्यांची कशी अदृश्य.